नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत प्रथम सराव पेपर मराठी इयत्ता 12वी, वेळ 3 तास, गुण 80। या प्रश्नपत्रिकेचे पेज राहतील 6। ही आपली नमुना प्रश्नपत्रिका आहे। सूचना: सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे। उजवीकडील पूर्ण अंक गुण दर्शवितात। प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा। त्यामध्ये विभाग 1 आहे गद्य 20 गुणासाठी। त्यामध्ये कृती 1 अ, पुढील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। त्यामध्ये 1 आहे वाहन वापरातील फरक स्पष्ट करा, कोणतेही 2। त्यामध्ये अमेरिका आणि भारत दिला आहे। यांच्या या देशातील वाहन वापरातील फरक आपल्याला प्रत्येकी 2 मुद्दे लिहायचे आहेत। त्यासाठी गुण आहेत 2। या उतार्याला एकूण गुण आहेत 8। तर उतारा आहे: अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात। घरोघर आणि दरडोई वाहन उपलब्ध असते। रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात। घरे, कार्यालये, बाजारपेठा यात निदान 100 मैलांचे किमान अंतर असते। जवळच्या जवळ सगळे असे सहसा नसते। अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते। यातून माणसात दुरावा निर्माण होतो। तो जाचदायक आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो। वेगामुळे माणसे बेभान होतात। भान हरपले म्हणजे अस्वस्थता विरून जाते। वेगात एक बेहोशी असते। भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचे कारण नाही। आपल्याकडे अंतरे कमी आहेत, माणसे खूप आहेत, कामे फारशी नाहीत, जीवनाची टोके सहज साधता येतात। थोडी त्वरा करावी लागते, पण भरधाव वेगाने अंतर काटावे अशी स्थिती नसते। मुंबईसारखे विस्तीर्ण नगर गाड्यांनी सांधलेले असते। गाड्या रुळावरून चालतात, त्यात भरकटणे फारसे नसते। गाडीत चढले म्हणजे माणसाचे धावणे थांबते। खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनांची। त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून उपयोगी पडतात। वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो। पण अनेकदा असे घडते की वाचलेला वेळ घालवावा कसा हे कळेनासे होते आणि मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसे वाहनांच्या आहारी जातात। आरंभी माणसे वाहनावर स्वार होतात, मग वाहने माणसावर स्वार होतात। असा हा उतारा आहे। या उतार्यावर आधारित पुढील प्रश्न। दुसरा प्रश्न आहे सूचनेनुसार कृती सोडवा। त्यामध्ये पहिला आहे चौकट पूर्ण करा। चौकट पूर्ण करामध्ये 1 आहे वेगात ही असते। वेगात ही असते त्यासमोर चौकोन दिला आहे, त्यामध्ये उत्तर लिहायचं आहे। दुसरा आहे त्यामध्ये वेगामुळे माणसे होतात। त्यासमोर सुद्धा एक चौकट दिली आहे, त्या चौकटीमध्ये उत्तर लिहायचं आहे। 2 गुणासाठी हा प्रश्न परीक्षेत येतो। दुसरा आहे कारण लिहा। वेगाचा आश्रय घेतला जातो कारण, त्याचं कारण लिहायचं आहे। 2 गुणासाठी आहे ती। आता यामध्ये तिसरा आहे पुढील कृती सोडवा। वाढता वेग म्हणजे काय याविषयी तुमचे मत सविस्तर लिहा, किंवा वाहनांच्या अतिवापराने शरीर व्यायामात अडथळे निर्माण होतात, तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा। या प्रश्न तिसऱ्यामध्ये 2 प्रश्नापैकी 1 प्रश्न आपल्याला लिहायचा आहे, त्याला गुण आहेत 4। अशा प्रकारे हा विभाग 1 गद्य 8 मार्काचा आपण या ठिकाणी पाहिला आहे। आता दुसरं पेज आहे, त्यामध्ये आ, पुढील उतार्याच्या आधारे सूचनानुसार कृती करा। त्यामध्ये 1 आहे उत्तर रात्रीच्या आगमनाची वैशिष्ट्ये। त्याखाली 4 चौकोन दिली आहे। हा प्रश्न आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहायचे आहे। तर उत्तर रात्रीच्या आगमनाची वैशिष्ट्ये ही त्या आकृतीमध्ये लिहायची आहेत। त्यासाठी 2 गुण आहेत। हा उतारा सुद्धा आपल्याला 8 गुणांसाठी दिलेला आहे। तर तो उतारा आहे: मध्यरात्र केव्हाच उलटून गेलेली असते। उत्तर रात्रीनं हलकेच आकाशात पाऊल ठेवलेलं असतं, इतकं हळुवारपणे, इतकं अलगद, इतकं मुलायम की कुणाला चाहूल देखील लागू नये। पण ही चाहूल मला मात्र सहज लागते। तिच्या पावलांची मंद मंद नाजूक स्पंदनं माझ्या मनात मात्र कुठंतरी उमटत राहतात। जणू त्यामुळंच मग माझा डोळा लागत नाही। पुरेशी झोप झाली आहे असं वाटत राहतं। ठाऊक ही
वेळ मला फार आवडते. सारं जग साखर झोपेत असतं. साऱ्या चिंता काळज्या मिटल्या विरलेल्या असतात. मग कसं समेवर आलेलं असतं. मला वाटतं आपलं खरंखुरं मन हेच असतं, जे सुखदुःखांच्या पलीकडे कुठंतरी दूर दूर गेलेलं असतं. आपलंच नव्हे तर या दुधाळ सायलींचं देखील तांबडसर, बोगनवेलीन चंदे देखील केशरी, गुलमोहरा चंदे देखील जांभूळसर, जाकरांडा चंदे देखील किरमिजी निळसर पिवळसर, इवलाल्या इंद्रधनुष्यी फुलांच्या घाणेऱ्यांचा देखील, पांढऱ्या शुभ्र निरक्तचंदन चाफ्यांचा देखील. असा हा उतारा आहे. आता या उतारावर आधारित दुसरा प्रश्न आहे, खालील चौकटी पूर्ण करा. त्यासाठी प्रश्न दिला आहे, पानेरीच्या फुलांची वैशिष्ट्ये. तो 2 गुणासाठी आहे आणि त्या चौकटीमध्ये पानेरीच्या फुलांची 4 वैशिष्ट्ये लिहायची आहेत. त्यामध्ये तिसरा प्रश्न आहे, निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्पर संबंध तुमच्या शब्दात लिहा किंवा मानवाला निसर्गाची जी जोड युगानयुगापासून लागून राहिली आहे ती या रुजू स्नेहबंधामुळे तर नाही, या विधानासंबंधी तुमचे मत लिहा. हे आपल्याला 4 मार्क्ससाठी असा प्रश्न विचारला जातो. त्यापैकी एक प्रश्न आपल्याला लिहायचा आहे. आता यामध्ये कृती ई आहे. पुढील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. त्यामध्ये एक आहे, सोना काकीने आयुष्यात केलेली कोणतेही 2 कामे. 4 गुणासाठी आहे. 2 कामे लिहायची आहे. त्यानंतर दुसरा आहे, डाव्या हाताचा मळ असणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ लिहायचा आहे आणि वाक्य लिहायचं आहे. त्यासाठी 1 गुण आहे. सोना काकी पैठण तालुक्यातील पंचक्रोशीत. तिला न ओळखणारा माणूस शोधूनही सापडणार नाही, कारण काकीची खासियत तशी आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर पुरुषाच्या खांद्यालाही लाजवेल अशी सगळी कामे या सोना काकीने आयुष्यभर केलीत. मी जेव्हा लाखे गावात पोचलो तेव्हा सोना काकी आपल्या दुकानासमोरच्या झाडाखाली पलंगावर निवांत बसली होती. 75 ओलांडलेला काकीचं शरीर वयोमानानुसार थकलंय. त्यांच्यावर सुरकुत्यांचे जाळं, हाताला थोडासा कप सुटलाय, पण तिच्या चेहऱ्यावर मात्र निकराचा आत्मविश्वास दिसतो. मी समोर बघून प्रश्न विचारू लागलो, काय काय कामं केली काकी आयुष्यात? किंचित स्मितहास्य करून काकी मिश्किलपणे सांगते, चोरी सोडून बाकी सारं केलं बाबा मी आयुष्यात. मी इकडं विचारात पडलो. काकी पुन्हा हसून आत्मविश्वासाने सहज बोलू लागते, मी करण्यासाठी कोणतंच काम शिल्लक ठेवलं नाही बाबा. आयुष्यात बैलगाडी चालवली, सायकल चालवली, ट्रॅक्टर चालवलं, हल्लर, मळणीयंत्र, नांगर, वखर, कुळव, पेरणी, कोळवणी हे सगळं तर माझ्या डाव्या हाताचा मळ. बाई हाय म्हणून घरात बसणं, रडत राहणं मला नाही जमलं कधी. आता या उतार्यावर आधारित तिसरा प्रश्न आहे, चोरी सोडून बाकी सारं केलं बाबा मी आयुष्यात. या वाक्यातील आशय तुमच्या शब्दात 8 ते 10 ओळीत लिहा. गुण आहेत 2. आता तिसरं पेज आहे, विभाग 2 पद्य 16 गुणांसाठी. त्यामध्ये कृती अ आहे 8 गुणांसाठी. पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पुढील वाक्य पूर्ण करा. त्यामध्ये पहिला आहे, शेतकरी स्त्री कांदे लावत नाही तर, त्यासमोर डॉट डॉट आहे, त्यामध्ये आपल्याला उत्तर लिहायचं आहे. दुसरं आहे, शेतकरी स्त्री बेने दाबत नाही तर, त्यासमोर डॉट डॉट आहे, ते वाक्य लिहायचं आहे आणि त्यासमोर उत्तर लिहायचं आहे. 2 गुणासाठी हा प्रश्न येऊ शकतो. तर कविता आहे किंवा कविते संबंधित उतारा आहे. सरी चाफ्यात कांदे लावत बाई लावते, काही कांदे ग जीव लावते बाई लावते, काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते, फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते, नाही फुलं ग देह तोडते बाई तोडते,
घरा दाराला तोरण बांधते बाई बांधते, रोज मातीत मिग नांदते बाई नांदते. ऊस लावते बेन दाबते बाई दाबते, नाही बेन ग मन दाबते बाई दाबते. कांड्या कांड्यांनी संसार सांधते बाई सांधते, रोज मातीत मिग नांदते बाई नांदते. उन्हा तान्हात रोज मरते बाई मरते, हिरवी होऊन माग उरते बाई उरते. खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते, रोज मातीत मी नांदते बाई नांदते. अशा प्रकारे ही कविता आहे आणि या कवितेवर आधारित दिलेले प्रश्न पुढील प्रमाणे. त्यामध्ये आता पहिला प्रश्न आहे चौकट पूर्ण करा. त्यामध्ये आहे फुलांचे नाव, त्यासमोर चौकट आहे. याने संसार सांधते, त्यासमोर एक चौकट आहे, त्यासाठी गुण आहे 1. आता यामध्ये प्रश्न दुसरा आहे एका वाक्यात उत्तर लिहा. शेतकरी स्त्रीची काळी आई कोण आहे? 1 गुणासाठी हा प्रश्न आहे. प्रश्न तिसरा आहे काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते, या ओळीतील भावसौंदर्य स्पष्ट करा. त्यासाठी गुण आहेत 4. आता कृती 2 आहे. यामध्ये पुढील काव्यपंक्तींचा अर्थ लिहा. कोणत्या काळी कळेना मी जगाला लागलो अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा, या ओळीचा आपल्याला अर्थ लिहायचा आहे. त्यासाठी गुण आहेत 4. कृती 2 कृती करा. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचीही बाण नाही ग तुला, बागेतली ही अल्लड आईही पेंगुळते तुझी वाट पाहून पाहून, पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी, या ओळीमधील भावसौंदर्य स्पष्ट करा. 4 गुणांसाठी आहे हे. किंवा पुढील पद्यपंक्तीचे रसग्रहण करा. त्यामध्ये आहे तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतः हिंदकळते आणि अशातच मी मला गोंजारीत जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाली, रडू नकोस खुळे उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात आणि घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. अशा प्रकारे ही कृती दुसरी आहे. त्यामध्ये कृती करा. मध्ये 2 प्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी आपल्याला 1 लिहायचा आहे, त्यासाठी 4 गुण आहेत. आता विभाग 3 आहे साहित्य प्रकार कथा, 10 गुणासाठी. त्यामध्ये कृती तिसरी आहे. पुढील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. त्यामध्ये आकृती पूर्ण करा. कथेचे 3 टप्पे, त्यासमोर 3 चौकोन दिले आहे, त्या चौकोनामध्ये कथेचे 3 टप्पे लिहायचे आहे, त्यासाठी गुण आहेत 4. त्यामध्ये आहे आकृती पूर्ण करा. त्यामध्ये कथाकार प्रतिभाशक्तीने एखाद्या घटनेत पुढील रंग भरतो. कोणते रंग भरतो ते खालच्या चौकोनामध्ये लिहायचं आहे. वरच्या याच्यासाठी 2 गुण आणि यासाठी 2 गुण, असे 4 गुण या कृतीसाठी आहेत. उतारा आहे. उतार्याचे वाचन बघा. पहिले आहे कथाबीज. कथाकार त्याच्या प्रतिभाशक्तीने एखाद्या घटनेत वास्तवाचे व कल्पनेचे रंग भरतो. हे करताना तो निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण इत्यादी घटकांचे सहाय्य घेतो. या सर्व घटकांच्या मदतीने घटना मालिकेचे कथात्मक साहित्यात रूपांतर होते. म्हणून कथेत घटना हा महत्त्वाचा भाग ठरतो. कथेत या मूळ घटनेलाच कथाबीज असे म्हणतात. कथानक. कथानकात घटना, प्रसंग, पात्रांच्या कृती, स्वभाव वैशिष्ट्ये, वातावरण इत्यादींचे तपशील हळुवारपणे उलगडत जातात. कथेत कथानकातील घटकांचे एकत्रीकरण केले जाते. या एकत्रीकरणातून कथेची मांडणी आकाराला येते. हे कथानक उलगडताना त्यातील प्रवाहीपणा जपले जाते. कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावाशय वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते. वातावरण निर्मिती. कथेला स्थळ काळाबरोबरच सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादींनी युक्त वातावरण असते. या वातावरणाचा वाचकांवर परिणाम होऊन तो कथानकाशी एकरूप होतो. वातावरणाचा पट जितका सघन तितकी कथा सकस होते. संवाद. कथेतील संवाद हे चटपटीत, आकर्षक, वाचकाच्या भावविश्वाला स्पर्श करणारे आणि कथानकाला प्रवाही ठेवणारे असतात. पात्रांच्या स्वभावधर्मानुसार व परिस्थितीजन्य घटकानुसार संवाद लिहिले जातात.
या संवादात लय व आंतरिक संगती महत्त्वाची असते. संवादात रसनिर्मिती आणि रसपरिपोष होत असतो. वरील घटकांशिवाय प्रारंभ, मध्य आणि शेवट असे कथेचे सर्वसाधारणपणे 3 टप्पे मानले जातात. आता यामध्ये यावर आधारित प्रश्न आहे. सूचनेनुसार कृती करा. त्यामध्ये आहे कथेचे कोणतेही 4 घटक त्या आकृतीच्या स्वरूपात लिहायचे आहेत. त्यासमोर 4 चौकोन दिले आहे, त्यासाठी गुण आहेत 2. आता कृती तिसरी आहे आ. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे घर सोडण्यामागचा अनुचा विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. दुसरा प्रश्न आहे गावातल्या उचापती करणाऱ्या लोकांबद्दल तुमचे मत लिहा. तिसरा प्रश्न आहे टॅक्सी ड्रायव्हर हे पात्र तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण स्पष्ट करा. चौथा प्रश्न आहे गढी व वान नदी या 2 प्रतीकातून गावातील स्थित्यंतराचे दर्शन कशा प्रकारे घडवले आहे हे प्रत्येकी एकेका उदाहरणाद्वारे स्पष्ट करा. या 4 प्रश्नांपैकी आपल्याला 2 प्रश्न लिहायचे आहेत. त्यासाठी गुण आहेत 6, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण आहेत. उपयोजित मराठी यावर आधारित हे प्रश्न आहेत. विभाग 4 उपयोजित मराठी 14 गुण. कृती 4 अ. पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. त्यामध्ये एक आहे माहिती लिहा व मुलाखतीचा समारोप. दुसरा आहे माहिती पत्रकाची भाषाशैली कशी असावी हे स्पष्ट करा. तिसरा आहे माहिती पत्रकाची गरज असणारी क्षेत्रे स्पष्ट करा. चौथा आहे वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे हे विधान स्पष्ट करा. या 4 कृती दिल्या आहेत, त्यापैकी 2 लिहायचे आहेत. त्याला गुण आहेत 4, म्हणजे एका कृतीला 2 गुण आहेत. आता कृती चौथी आ आहे. पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. या ठिकाणी सुद्धा 4 कृती दिल्या आहेत, त्यापैकी 2 कृती सोडवायच्या आहेत. त्यामध्ये आहे मुलाखतीचे प्रमुख हेतू तुमच्या शब्दात लिहा. दुसरा आहे भाजीवाला या व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा. तिसरी कृती आहे माहिती पत्रक म्हणजे काय ते सोदाहरण लिहा. चौथी आहे तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक बक्षीस वितरण समारंभाचे अहवाल लेखन करा. गुण आहेत 10, म्हणजे एका कृतीसाठी 5 गुण दिलेले आहेत. विभाग 5 व्याकरण व लेखन तो 20 गुणासाठी आहे. त्यामध्ये कृती 5 अ. कंसातील सूचनेप्रमाणे वाक्य रूपांतर करा. त्यासाठी 2 गुण आहेत. त्यामध्ये पहिलं वाक्य आहे दररोज शाळेत जावे, आज्ञार्थी करा. दुसरं वाक्य आहे परेश उंच आहे, नकारार्थी करा. एका वाक्याला 1 गुण, असे 2 गुण या कृतीसाठी आहेत. आता यामध्ये दुसरा प्रश्न आहे पुढील तक्ता पूर्ण करा. तक्ता दिला आहे, त्यामध्ये सामासिक शब्द दिले आहे, त्या समासाचे नाव लिहायचे आहेत. सामासिक शब्द आहेत सप्तसागर, क्रीडांगण, स्त्री पुरुष, आजन्म. त्यासाठी 2 गुण आहेत. त्यामध्ये तिसरा आहे प्रयोग. पुढील वाक्यांचे प्रयोग ओळखा. रामाने रावणास मारले. या वाक्याचा प्रयोग काय आहे? दुसरा आहे महादूने गाय बांधिली. त्यासाठी 2 गुण आहेत. चौथा आहे अलंकार. पुढील ओळीतील अलंकार ओळखा. त्यामध्ये आहे आई सारखे दैवत केवळ आईच. दुसरा आहे हे नव्हे चांदणे ही तर मीरा गाते. त्यासाठी सुद्धा 2 गुण आहेत. वाक्प्रचार. पुढील कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. त्यामध्ये वाक्प्रचार दिले आहेत हुलकावण्या देणे, तैनात असणे, गळा कापणे, खल करणे. यापैकी 2 वाक्प्रचार आणि त्यांचा अर्थ लिहायचा आहे. त्यासाठी 2 गुण आहेत. कृती 5 आ आहे निबंध लेखन. पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर 300 शब्दात निबंध लिहा. निबंधाची नावे आहेत किंवा निबंधाचा विषय आहे पावसाळ्यातील निसर्गरूप, माझे बाबा, मोबाईलचे मनोगत, सूर्य उगवला नाही तर, वाचते होऊया. निबंधासाठी गुण आहेत 10. अशा प्रकारे आपण मराठीचा सराव पेपर या ठिकाणी पाहला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा.
हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.